रामकृष्ण हरी नर्मदे हर। आज दिनांक 24 नोव्हेंबर 2025। काल आपण वरुणेश्वर महादेव मंदिर आहे त्या ठिकाणीच आश्रम आहे, त्या आश्रमामध्ये रात्री विश्रांतीसाठी थांबलो होतो। आज आपण या ठिकाणाहून सकाळी 7:15 वाजता निघतोय आणि महाराजांनी आपल्याला सांगितलंय की नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने सुद्धा तुम्ही जाऊ शकता। तर आपण ही नर्मदा मैया आहे आपली आणि नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने आपण मार्ग शोधत जाणार आहोत। सुंदर असा आश्रम आहे, छोटा आश्रम आहे पण सुंदर आहे। या ठिकाणी फारसे भक्त येत नाहीत कारण ते सरळ मार्गाने निघून जातात, आतमध्ये येण्याचा कंटाळा करतात ते, त्याच्यामुळे या ठिकाणी जास्त भक्त येत नाही। पण जेवढे येतात त्यांची सेवा इथले महाराज मनोभावे करतात। या गावाचं नाव इंद्रवर्ण आहे आणि इंद्रवर्ण असं नाव का पडलं या गावाचं, तर गौतम ऋषींनी देवतांना श्राप दिला होता। तर त्यामध्ये इंद्र आणि वरुण देव असे दोन देव जे होते त्यांनी या ठिकाणी या गावामध्ये नर्मदा मैयाच्या तटाला साधना केली, तपश्चर्या केली होती त्या पापातून मुक्त होण्यासाठी। त्याच्यामुळं त्यांच्या हस्ते स्थापित केलेलं या ठिकाणी हे वरुणेश्वर महादेवाचं शिवलिंग होतं आणि पुढं इंद्रेश्वर महादेवाचंही शिवलिंग होतं, पण ते मागच्या वर्षी जास्त पाऊस झाल्यामुळे त्या पावसाच्या पाण्यामध्ये ते मंदिर वाहून गेलं असं या महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे। तर करूयात आजच्या पुढच्या पडावाला सुरुवात। रामकृष्ण हरी नर्मदे हर। अशा प्रकारचा हा मार्ग आहे आणि समोर जो आपल्याला पूल दिसतोय अजूनही धुकं भरपूर आहे या ठिकाणी। सकाळचे 7:15 वाजले तरी धुकं भरपूर आहे। नर्मदा मैयाचा हा नवीन बांध आहे या ठिकाणी, जो नवीन धरण तयार केलेला आहे आणि इथं विद्युत प्रकल्पाचं काम चालू आहे। तर अशा प्रकारे आपण आता या नर्मदा मैयाच्या तटाने मार्ग शोधत जाऊयात। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। अशा प्रकारचा हा मार्ग आहे। आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने पाऊल वाटेने मार्ग शोधत चाललोय। पुढे एक पूल लागणार आहे, महाराजांनी आवर्जून सांगितलं फक्त त्या पुलावरून जायचं नाही, पुला खालून जायचंय। आज खरंच खूप आनंदाचा दिवस आहे कारण खूप दिवसांनी आपल्याला नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने आज परिक्रमेतली वाटचाल करायला भेटतेय। किती सुंदर असा नर्मदा मैयाचा किनारा आहे बघा। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। फक्त काम चालू असल्यामुळे या ठिकाणी ही दगड ब्लास्ट केलेली आहेत आणि ते ओबडधोबड दगड आहेत थोडी, पण हा जो समोर पूल दिसतोय या पुलाच्या पलीकडे गेल्यानंतर आपल्याला चांगला पगदंडी मार्ग लागेल। अशा प्रकारचं उत्खननाचं काम चालू आहे सगळीकडून, बोरिंग, ब्लास्टिंग असं काम चालू आहे। ठीक आहे, आपल्या नशिबी तरी आहे हा मार्ग, तर आपण जाऊयात। रामकृष्ण हरी नर्मदे हर। पुढे आल्यावर या ठिकाणी बघा एक प्रवाह येऊन नर्मदा मैयाला भेटतोय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या ठिकाणाहून आपल्याला आता पलीकडे जायचंय त्या पाऊल वाटेपर्यंत। रामकृष्ण हरी नर्मदे हर। आपण पुलापर्यंत पोहोचलोय आता। समोर बघा पूल दिसतोय आपल्याला। आता पुलाच्या खालून जायला सांगितलंय, मग आता तुम्ही कोणत्या वेळेत येताय त्यानुसार तुम्हाला ठरवावं लागेल की नक्की कुठून जायचंय पुलाच्या खालून। जिथपर्यंत पाण्याचा प्रवाह असेल त्याच्यापासून थोडंसं लांबूनच चालायचंय आपल्याला। तर मी या ठिकाणाहून पुलाच्या या शेवटच्या पिलर मधनं जायचा प्रयत्न करतोय। खाली सांभाळून जावा, काटे आहेत या ठिकाणी, कारण हा परिक्रमेतला मार्ग नाहीये, पण महाराजांनी सांगितलंय आपल्याला की या मार्गाने तुम्ही जावं म्हणून आपण हा मार्ग निवडलाय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। आपण त्या पुलाखाली बरोबर पोहोचलोय बघा, वरती पूल आहे आपल्या आणि आपण या पुलाखाली आहोत। अजूनही आपल्याला मार्ग दिसलेला नाहीये, पण खुणा लावलेल्या आहेत बघा या ठिकाणी। समोर जर बघितलं तर खुणा लावलेल्या आहेत, याचा अर्थ या ठिकाणाहून परिक्रमावासी जातात। थोडे का होईना पण परिक्रमावासी या ठिकाणाहून जात असतात। आपणही याच मार्गाने आता मार्गस्थ होऊयात। रामपुरापर्यंत तरी हाच रस्ता असेल असं वाटतंय आपल्याला। रामकृष्ण हरी नर्मदे हर। पण हा पूल पार करून आलोय आणि या अशा सरळ रस्त्याने आलोय। आपल्याला तिथे एक पगदंडी सापडलेली आहे बघा, या पाऊल वाटेने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। अशी पाऊलवाट आहे, गोल गोल फिरत आपल्याला आणतीये। पाऊलवाट ज्या
दिशेने नेल त्या दिशेने चालत राहायचंय. फक्त काय परिक्रमा अवधी जास्त नसतात त्याच्यामुळे पक्की पाऊल वाट नाहीये. तुम्हाला थोडासा अंदाज घेत घेत चालावं लागेल. फक्त एकच आहे, नर्मदा मैया आपल्या सोबत आहे त्याच्यामुळे आपल्याला मार्ग शोधायला जास्त अवघड जाणार नाही, कारण नर्मदा मैयाच्या किनाऱ्यानेच आपण चाललोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता इथं बघा ही पाऊल वाट दिसते, नर्मदे हर. थोडं पुढं आल्यावरती या ठिकाणी इथं कुठंतरी गाव असेल, त्या गावातून आलेला नाला लागलेला आहे. तो नाला पार करून आपल्याला पलीकडे जायचंय. पलीकडे पाऊलवाट दिसते बघा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. कृष्ण हरी नर्मदे हर. हा थोडासा मोठा ओढा लागलेला आहे बघा आपल्याला आता, जो नर्मदा मैयाला जाऊन भेटतोय. आता या ओढ्याला आपल्याला पार करावं लागेल. अशा भरपूर गोष्टी आपल्या बरोबर घडणार आहेत. या ठिकाणी पाण्याचा प्रवाह थोडा कमी होता, तर या ठिकाणाहून आपण पाण्यातून चालत चालत आलोय. फक्त पाण्यातून चालत येताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याकडे जे दंड आहे तो दंड त्या ठिकाणी टाकून बघायचा आहे, चिखल आहे का नाही येते, आणि मगच पुढे पाय द्यायचंय तुम्हाला, म्हणजे तुम्हाला मार्ग काढणं सोपं जाईल. पुन्हा या ठिकाणी आपल्याला पाऊलवाट सापडलेली आहे. या पाऊल वाट्याने बहुतेक ही पाऊलवाट बहुतेक त्या मंदिरापर्यंत जात असेल. आपल्याला पुन्हा एकदा ही वाट सापडलेली आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने वाट शोधत या ठिकाणी समोर व्यासेश्वर महादेवांचं शिवलिंग आहे त्या तीर्थापर्यंत आलोय. आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी घाटावरती जाण्यासाठी बघा लाईट्स लावलेल्या आहेत, तिथे जाऊन स्नान वगैरे करू शकतात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. इथं आपल्याला हा सिमेंटचा मार्ग लागलाय आणि सिमेंटच्या मार्गाने आपण वरती चाललोय. आणि या मंदिरातलं दर्शन घेतल्यानंतर नर्मदा मैयाच्या किनाऱ्यानेच मार्ग आहे असं वाटतंय. बघूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या डाव्या बाजूने आपण आलोय. या ठिकाणी हे व्यासेश्वर महादेवाचं तीर्थ आहे आणि आश्रमही याच ठिकाणी आहे. अशा प्रकारचं सुंदर असं नर्मदा मैयाच्या किनाऱ्याला वसलेलं हे प्राचीन काळातलं मंदिर आहे. वैद्यनाथ तीर्थ अश्विन कुमार तपोस्थली व्यासेश्वर तीर्थ आश्रम अन्नक्षेत्र. आतमध्ये अशा प्रकारचं हे मंदिर आहे. इथे नंदी महाराज आहेत. नंदी महाराजांची परवानगी घेऊन आपण आतमध्ये दर्शनाला जाऊयात. हे व्यासेश्वर शिवलिंग आहे. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. देववैद अश्विन कुमारोंगी तपस्थली या ठिकाणी हे मंदिर खचलेलं आहे. आणि इथून नर्मदा मैयाचा किनारा आपल्याला दिसतोय. नर्मदा मैयाचं पूर्ण पात्र या ठिकाणाहून दिसतंय. आपण बघा हे जे पूल आहे या पुलापासून आपण आलोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी व्यासेश्वर तीर्थातून आपण पुढं मार्गस्थ होत आहोत. हे व्यासेश्वर तीर्थ आहे आणि याच्यातून आपण बाहेर पडल्यानंतर उजवीकडे आपल्याला जायचंय. उजवीकडे हा परिक्रमाचा मार्ग आहे आपला. या मार्गाने आपल्याला नर्मदा मैयाच्या किनाऱ्यानेच हा मार्ग आपल्याला दाखवण्यात आलेला आहे. या तीर्थावरती आपण चायप्रसादी बालभोग घेऊन व्यासेश्वर महादेव शिवलिंगाचं दर्शन घेऊन आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. नमामि देवी नर्मदे. नमामि देवी नर्मदे. नमामि देवी नर्मदे. नमामि देवी नर्मदे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने चालताना खरंच खूप आनंद होतो. असं वाटतच नाही की आपण चालतोय म्हणून. आणि नर्मदा मैयाचा किनारा आणि आजूबाजूची सृष्टी बघत आपण कधी वरुणेश्वर महादेव मंदिरापासून व्यासेश्वर महादेव मंदिरापर्यंत पोहोचलो ते समजलंच नाही. आणि असंच आता आपण रामपुरामध्ये कधी पोहोचणार हे समजणारच नाही. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण चालत पाऊल वाटेने पुढे आलोय. पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा एक नाला लागलाय आपल्याला. हा
बहुतेक ही नदी असेल. याच्यातून आपल्याला पलीकडे जायचंय हा नाला पार करून, आणि पलीकडे परत आपली पाऊलवाट लागेल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. इकडून जाऊयात आपण या रस्त्याने. या नाल्यामध्ये कुठूनही जरी गेलो आपण या पाण्यामधून, किंवा ही जी मैया असेल या मैयातून कुठूनही जरी आपण गेलो तरी आपले पाय आतमध्ये खचत नाहीत, कारण पूर्ण वाळूचा भाग आहे. त्याच्यामुळे जिथं आपल्याला पाण्याचं प्रवाह कमी आहे असं वाटेल त्या ठिकाणावर आपण आता क्रॉस करूयात नाला. बघा खूप मस्त पाणी आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी नर्मदा मैयाला जाऊन भेटते. रेतीतून वाळूतून हा मार्ग आहे. या ठिकाणी बघा हा वाळूतून मार्ग आहे आपला, आणि पुढे आपल्याला परत जाऊन पाऊलवाट लागेलच. अशा प्रकारे बघा आपल्याला पुन्हा एकदा ही पगदंडी लागलेली आहे. आता या पगदंडीने आपल्याला रामपुरापर्यंत जायचंय. आजचा दिवस खरंच खूप भाग्यदायक आहे, कारण आज आपल्याला बराच वेळ नर्मदा मैयाच्या तटातटाने प्रवास करायला मिळतोय. किती जवळ आहे बघा आपण नर्मदा मैयापासून. नर्मदा मैयाचं पात्र उजव्या बाजूला, आणि आपण ह्या पगदंडी मार्गाने नामस्मरण करत करत चाललो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी बघा पुन्हा एकदा एक आपल्याला नाला लागलेला आहे. असे छोटे मोठे बरेच नाले आपल्याला लागतात. या पगदंडी मार्गाने आपण ते नाले ज्या ठिकाणी कमी पाणी असेल जाऊ शकत असू त्या ठिकाणाहून आपल्याला जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. त्या पुलापासून आपण इथपर्यंत आलोय, पण असं वाटतंय पूल जवळच आहे. हीच तर खरी किमया आहे नर्मदा मैयाची. किनाऱ्यावरून चालल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण जास्त चाललोच नाही, आणि त्यामुळे आपली वाटचाल कधी उरकती तीच आपल्याला कळत नाही. अशा प्रकारे आपण रामपुरा या गावाकडे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी पुन्हा एकदा एक नाला लागलाय. या नाल्यातून आपल्याला व्यवस्थितरित्या पलीकडे जायचंय. आपला दंड जो आहे त्या दंडाचा वापर करायचा आहे आपल्याला. कुठे चिखल जर असेल, दलदल जर दिसत असेल तर त्या दलदलीने मार्ग शोधण्यामध्ये आपण दंडाचा उपयोग करून घेऊ शकतो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा नाला आहे जो आपल्याला आता पार करायचा आहे. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमागचा हा लागलेला नाला किंवा नदी जे काही असेल तो प्रवाह आपण पार करून आलोय, आणि पुढे आपल्याला पुन्हा एकदा पगदंडी मार्ग लागलेला आहे. अशा प्रकारचा हा पगदंडी मार्ग आहे. या मार्गाने आपण आपल्या परिक्रमेमध्ये पुढची वाटचाल करत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. 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 अशा पगदंडी मार्गाने नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने आपली वाटचाल चालू आहे. या ठिकाणी सिमेंटचा रस्ता दिसतोय, पण काटे लावून तो रस्ता बंद केलेला आहे. खालून मार्ग आहे. व्यवस्थित यायचंय. माती आणि खडे दोन्ही एकत्र असल्यामुळे घसरण्याची शक्यता इथं जास्त असते. अशा प्रकारचा मार्ग आहे खडकामधून. या ठिकाणी बघा एक आपल्याला टेकडी सारखं लागलेलं आहे, आणि त्याच्या बरोबर शेजारून हा मार्ग आहे, आणि आपल्या उजव्या साईडला नर्मदा मैया आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी बघा नर्मदा मैयाला एकदम खेटूनच हा किनाऱ्याने रस्ता आहे, आणि थोडासा खडकाळ रस्ता आहे. सांभाळून जायचं या ठिकाणाहून, कारण पाय घसरू शकतो. दगड, धोंडे, वाळू, माती सगळं या ठिकाणी एकत्रच आहे. तरी चालून रस्ता बऱ्यापैकी साफ झाला हा, पण या ठिकाणी काळजीपूर्वक यायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणाहून बघा अप्रतिम सुंदर असं नर्मदा मैयाचं दर्शन आपल्याला होत आहे.
नमामि देवी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुढे आपल्याला जो पॉइंट दिसतोय तिथपासून नर्मदा मैयाचं उत्तर वाहिनी पात्र चालू होणार आहे. त्या ठिकाणाहून उत्तर वाहिनी नर्मदा मैयाची परिक्रमा घेतली जाते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अजूनही आपला असाच रस्ता चालू आहे दगडांमधनं. साधारण 1 किलोमीटर झालंय आपण या रस्त्याने वाटचाल करतोय. पण नर्मदा मैयाचं दर्शन खूप सुंदर होते आपल्याला या ठिकाणाहून. तर काय, नर्मदा मैयाचं दर्शन घेण्याच्या नादामध्ये खाली रस्ता चुकवू नका, कारण पाय जर चुकला तर पडण्याची शक्यता जास्त आहे. उभं राहून शांतपणे दर्शन घ्या आणि पुढे मार्गस्थ व्हा. बघा असे रस्ते आहेत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या प्रत्येक दगडाकडे जर बारकाईने बघितलं तर बरेचसे दगड आपल्याला शिवलिंगाच्या आकाराचे दिसतात. कोणताही दगड तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता या ठिकाणावर आणि त्याची शिवलिंग म्हणून स्थापना करायची असेल तर करू शकता. व्यवस्थित आकाराचा. हा बघा किती सुंदर शिवलिंगाच्या आकाराचा दगड आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण या रस्त्याने आलोय आता. इथपर्यंत तो दगडांचा मार्ग होता आणि आता पाठीमागा दिसतोय परिक्रमावरती जाताना तो आता पुन्हा पाऊलवाट आपल्याला लागलेली आहे. या ठिकाणी एक छोटासा नाला लागलाय. सध्या पाणी नाही त्याच्यामध्ये आणि त्या नाल्यातून पलीकडे गेलं की आपली ही पाऊलवाट चालू झालेली आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपल्याला बघा या ठिकाणी नर्मदा मैयाचं जे वाहन आहे मगर, त्याचं स्पष्ट असं दर्शन या ठिकाणी झालंय. रामकृष्ण हरी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी बघा पाठीमाग आपल्याला नर्मदा मैयाचं वाहन दिसतंय. थोडस पाण्यात आहे आता सध्या. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पाठीमागच्या पाऊल वाटेने आपण आलोय इथपर्यंत. नर्मदा मैयाचं वाहन जे भेटलं होतं आपल्याला त्यांचं दर्शन घेऊन आल्यानंतर या ठिकाणी बघा असा आपल्याला एक प्रवाह लागलेला आहे आणि या प्रवाहातून आपल्याला आता मार्ग काढत काढत पलीकडं त्या पगदंडीपर्यंत जायचं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी खाली उतरल्यावरती हा एक पगदंडी मार्ग आहे. इकडे कडेला जायचं नाहीये त्या पलीकडच्या, कारण इथं दलदल जास्त दिसते आपल्याला. तर या पगदंडी मार्गाने खाली उतरायचंय आणि बघा हे पलीकडं या प्रवाहातून पलीकडे गेले की तिथे एक पगदंडी मार्ग दिसतो आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पूर्ण चिखल आहे बघा या ठिकाणी. पाय घसरतात तर सावकाश सावकाश जायचंय. प्रत्येकाचा पाय या ठिकाणी घसरतोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदे हर. अशा प्रकारे हा रस्ता आपण पार करून आलोय. जरा कठीणच होतं, पाय घसरत होते कारण पूर्ण पाय पाण्याने ओला होऊन येतो पलीकडून येताना आणि चिखल आहे सगळा मध्ये आणि तो चिखल सुद्धा उताराला आहे. त्याच्यामुळे काय पाय घसरतात. आपला दंडाचा चांगला उपयोग त्या ठिकाणी करायचा आहे आधार घेण्यासाठी. पण दंड अशा ठिकाणी ठेवायचा आहे की तिथून तो घसरला नाही पाहिजे, नाहीतर पूर्ण चिखलातच. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाऊल वाटेने चालत चालत पुढे आल्यानंतर बघा सुंदर असं नर्मदा मैयाचं पात्र आपल्याला या ठिकाणी दिसतंय. या ठिकाणी समोर जो घाट दिसतोय तो केडी मकोडी असा घाटाचं नाव आहे. हा नर्मदा मैयाचं वाहन आहे मगर, त्याचं आपल्याला दर्शन झालंय. त्याच्यामुळे आता आपल्याला असं वाटतं की आपली परिक्रमा सार्थकी झाली, कारण प्रत्येकाला दर्शन भेटतं असं नाही. नर्मदा मैयाच्या या पात्रांमध्ये मगरीचा वावर जास्त आहे, त्याच्यामुळं या ठिकाणी मोठे मोठे घाट बनवलेले नाहीयेत. अशा प्रकारे आपण या पाऊल वाटेने नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने रामपुराच्या घाटापर्यंत पोहोचलोय. त्या पलीकडच्या किनाऱ्याने आपण आलोय पगदंडी मार्गाने.
आणि या ठिकाणी रामपुऱ्यात पोहोचलोय आपण. हा रामपुरामधील केडी मकोडी घाट आहे. या घाटापासूनच उत्तर वाहिनी नर्मदा मैयाचा संकल्प घेतला जातो परिक्रमा करण्यासाठी. आणि या ठिकाणाहून नर्मदा मैया उत्तरेकडे वाहते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता हे वरती मंदिर आहे, त्या मंदिराकडे आपण जाऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पाठीमागे लागलेल्या घाटाने आपण वरती आलोय. वरती आल्यानंतर या ठिकाणाहून आपल्याला सरळ जायचंय. सरळ गेल्यानंतर पुढे आश्रम आहे. पुढे आल्यावरती या ठिकाणी आपल्याला एक मंदिर लागलेलं आहे. आतमध्ये जाऊन बघूयात मंदिर कशाचं आहे ते. नर्मदे हर. या ठिकाणाहून आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने तटावरून वरती आलोय. आणि या ठिकाणी उत्तरेश्वर महादेव मंदिर आहे. स्वामी योगानंद तीर्थ आश्रम. या ठिकाणी आपण आतमध्ये जाऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आश्रमातून आतमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी उत्तरेश्वर महादेवाचं मंदिर आहे. आपण दर्शन घ्यायला जाऊयात त्यांचं. हे मंदिर आहे उत्तरेश्वर महादेवांचं. नंदी महाराज आहेत. सुंदर असं मंदिर आहे. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या आश्रमामध्ये उत्तरेश्वर महादेवांचं शिवलिंग आहे. त्याचं दर्शन घेऊन आपण पुढच्या आश्रमापर्यंत जाणार आहे. कारण अजून वेळ आहे आपल्याकडे. 11 वाजलेत सकाळचे. आपण धनेश्वर महादेव मंदिर आहे तिथपर्यंत जाणार आहोत. पाठीमागे हे आश्रम आहे आणि आश्रमापासून आपण डाव्या बाजूनी या सिमेंटच्या रस्त्याने जर आलो तर पुढे आपल्याला मेन रोड लागणार आहे. या मेन रोडने आपल्याला उजव्या बाजूला वळायचंय. उजव्या बाजूला वळालो की आपला परिक्रमा मार्ग चालू होईल. हा मेन रोड लागलाय आणि पुढे बघा बोर्ड लिहिलेला आहे नर्मदा परिक्रमा मार्ग रामपुरा. तर या परिक्रमा मार्गाने आपल्याला जायचंय. इथं थोडस पुढे आल्यानंतर एक वडाचं झाड आहे. उजव्या बाजूला पण रस्ता दिसतोय, पण त्या रस्त्याने जायचं नाही आपल्याला. हा सरळ रस्ता आहे आपला. नर्मदे हर. या रस्त्याने आपल्याला सरळ चालत जायचंय. डांबरी रस्ता आहे पूर्ण आता, कारण नर्मदा मैयाच्या तटावरून आता जाता येत नाही. तिथं एका मैयाचा संगम आहे त्या ठिकाणी नर्मदा मैया बरोबर. आणि त्या संगमामुळे तिथं रस्ता बंद आहे. त्याच्यामुळे आता आपला इथून पुढे डांबरीनेच प्रवास असेल. थोडा साधारण 10-15 किलोमीटर डांबरीने आहे असं आपल्याला आश्रमात सांगितलंय पाठीमागे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सकाळी आपण वरुणेश्वर महादेव मंदिरापासून निघालो होतो. तर त्या तीर्थापासून आपण व्यासेश्वर तीर्थापर्यंत यायला साधारण नर्मदा मैयाच्या तटातटाने आपल्याला 2.5 किलोमीटर अंतर गाठावं लागलं. आणि त्यानंतर व्यासेश्वर तीर्थामध्ये दर्शन घेऊन पुढे रामपुरा या ठिकाणी उत्तरेश्वर महादेव तीर्थापर्यंत येण्यासाठी आपल्याला 4 ते 4.5 किलोमीटरचं अंतर आपण चालून आलो. म्हणजे टोटल 7.5 किलोमीटर वरती आपण रामपुरा तीर्थात येऊन पोहोचलोय. आता रामपुरातून आपण धनेश्वरकडे चाललोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामपुरा गाव आपण क्रॉस करून पुढे आलोय. गावाच्या पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला मंदिर दिसतंय. ते धनेश्वर महादेवांचं मंदिर आहे. त्या मंदिरापर्यंत आपल्याला आता जायचंय. त्या ठिकाणी आता हे मंदिर नवीन बांधकाम केल्यामुळे एवढं चांगलं सुशोभित दिसतंय, पण यातलं जे शिवलिंग आहे ते खूप प्राचीन शिवलिंग आहे. त्या शिवलिंगांची काय महात्म्य आहे, काय कहाणी आहे, काय कथा आहे नर्मदा पुराणामध्ये, शिवपुराणामध्ये, ते सर्व सांगणार आहे तुम्हाला. पण पहिल्यांदा आपण दर्शन करूयात आणि त्यानंतर सर्व काही. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमागच्या उत्तरेश्वर महादेव मंदिरापासून साधारण 1 किलोमीटर वरती आपण आलो तर आपल्याला या ठिकाणी शेताच्या कडेलाच मंदिर दिसतंय. ते मंदिर म्हणजे धनेश्वर महादेवांचं मंदिर आहे. त्या ठिकाणी एकूण 4 शिवलिंग आहेत. या ठिकाणी मोठं असं वडाचं झाड आहे. त्या वडाच्या झाडाखाली या डांबरीपाशीच बोर्ड लावलेला आहे धनेश्वर महादेव म्हणून. या ठिकाणी आपल्याला उजव्या बाजूला जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे. आतमध्ये आल्यानंतर खूप मोठं असं आपल्याला पिंपळाचं झाड या ठिकाणी दिसतंय आणि या ठिकाणी मंदिर आहेत. आतमध्ये जाऊन आपण पूर्ण परिसर बघूयात.
सुंदर असा परिसर आहे आश्रमाचा. या ठिकाणी केदार भवन जे लिहिलेलं आहे त्या ठिकाणी हॉल आहे. या हॉलमध्ये परिक्रमावासी विश्रांतीसाठी थांबू शकतात. हॉल बघूयात आपण कसा आहे तो. नर्मदे हर अशा प्रकारचा हॉल आहे या ठिकाणी. आणि समोर आपल्याला 2 मंदिरं दिसतात. हे 1 आणि 2. तर यातली दोन्ही मंदिरं, एक लुकेश्वर महादेव मंदिर आहे आणि एक धनेश्वर महादेव मंदिर आहे. या ठिकाणी नंदी महाराज आहेत, त्यांचं दर्शन घेऊयात आपण. या ठिकाणी धनेश्वर महादेव मंदिर आहे. धनेश्वर महादेव मंदिराच्या शिवलिंगाचं आपण दर्शन घेऊयात. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सुंदर असं मंदिर आहे. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे. या ठिकाणी लोकेश्वर महादेव मंदिर आहे. त्या ठिकाणी आपण नंदी महाराजांचं दर्शन घेऊयात आणि लोकेश्वर महादेव मंदिराच्या शिवलिंगाचं दर्शन घेऊयात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी आपण 2 शिवलिंगाचं दर्शन घेतलेलं आहे. अजून 2 शिवलिंग आपले बाकी आहेत. जटेश्वर महादेव शिवलिंग. या ठिकाणी नंदी महाराजांचं दर्शन घेऊन पुढे आपण जटेश्वर महादेव शिवलिंगाचं दर्शन घेऊयात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. या तीर्थक्षेत्रातलं हे 4थं शिवलिंग आहे. कमंडलेश्वर महादेव शिवलिंग याचं नाव आहे. या भव्य अशा पिंपळाच्या झाडाखाली या ठिकाणी शिवलिंग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर.